हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही आज रटावर. तर गायज आपण चाललो आता आपल्या भाजीपालच्या दुकानावर. आई म्हणते की तू जाय पप्पा जेवण करायला घरी येईल. तर मी आता लोक आंघोळ नाही केलेली, आंघोळला जाऊ लागलं. तर पप्पाचा फोन आला तर मला भूक लागली. तर हे बघा गायज, आपली धन्नो म्हणजे आपली गाडी. तर गाडी काढून जाऊ पप्पाकडे आता आपल्या दुकानावर. तर गायज इथं तुम्ही पाहू शकता, जालन्यामध्ये 2-3दा का पाऊस आला नाही तर इतकं चिखल झालेलं आहे. लहान लहान पोराला शाळेत जायला तकलीफ होते. इथंच स्कूल आहे आंबड चौफुलीवर. पाहू शकता तुम्ही किती आहे. हे पाहिजे इथं शाळा आहे, इथं ट्रॅक्टर ते रोड बनवायचे, तरी पण इथं काय रोड बनवत नाही. हे पाहिजे इथं शाळा आहे आंबड चौफुलीवर, सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल. तर गायज आपण आलेलो आहे आंबड चौफुलीवर. तर इथं आपलं पुढे दुकान आहे. हे पण लोक इथं आंबे घेऊन बी बसतात. तर हे बघायचं आमची छोटीशी दुकान. तर पप्पा मला म्हणले की तू पहिले काय कर, मी जेवण करायला जातो, तर तू पहिले आपल्याला कॅरी बॅग आण. तर मी कॅरी बॅग आणायला चाललो गाईस. तर हे बघायच लोक जालन्यामध्ये कशी गाडी चालवतात. एक पुढं बघत नाही, मागं बघत नाही, काय नाही. हे बघायचं आपण आलेलं आहे सत्कार कॉम्प्लेक्सवर. हे पाहिजे भाजी मंडी बसते पण आम्ही इथं लावत नाही. आपण आलेलो आहे दुकानावर. आता आपण इथून पन्ने घेऊन जाऊ आपल्या दुकानावर. तर घेतली गाईस पन्ने. आता गाडीमध्ये चाबी लावू आणि जाऊ फटाफट. तर गाईस आलेलो आहे आपण दुकानावर. तर गिऱ्हाईक आलते, पप्पाला पन्नी लागत होती तर पटकन पप्पाने पन्नी घेतली. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो सबस्क्राईब करा. तर दिदी आणली होती, यांना अद्रक पाहिजे होती पावशेर, तर देऊन टाकली. यांच्याकडे थैली नव्हती म्हणून मी कॅरी बॅग दिली. तर कॅश नव्हतं तर यांनी फोनपेच मारलं. तर या काका आलं तर यांना घ्यायची होती 1 किलो कैरी. आमच्या इकडं जालन्यामध्ये 40 रुपये किलो कैरी आहे. तुमच्या इकडं काय किलो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. यांच्याकडे बी कॅश नव्हतं, फोनपेच होतं, तर फोनपे दिला आपण. तर आता पन्ने देऊन टाकू काकाकडं. तर गाईज इकडं पाऊस येऊ राहिलं थेंब थेंब. तर वारण पहा, आपली छत्री थोडीशी मुडली आहे इथून 1-2 गाड्या. तर रेपा गाईज मधून तुम्हाला दाखवतो. आता याला काढतो बाहेर. तर गाईज काढले आपण आता. हे पहा तुम्ही पाहू शकता काड्या कसे झालेले छत्रीचे. पहा